आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय गायकवाड सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय डॉक्टर तहसीलदार सर, डॉक्टर गड्ढा सर, त्याचप्रमाणे विद्यार्थी विकास मंडळाचे गोडके सर, या ठिकाणी उपस्थित सर्वच प्राध्यापक, शिक्षकेतर सहकारी आणि विद्यार्थी बंधूंनो आणि भगिनींनो, आज इतक्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित आहात की अनपेक्षितपणे इतके विद्यार्थी उपस्थित राहतील असं वाटलं नव्हतं आणि आपण सर्वजण या ठिकाणी तीनही ब्रांचेसचे विद्यार्थी या ठिकाणी आलात. आपलं अतिशय मनःपूर्वक स्वागत करतो आणि थोडीशी जी असुविधा झालेली आहे त्याबद्दल दिलगिरी पण व्यक्त करतो. येथे मागच्या बाजूला बसलेली जी मुलं आहेत विद्यार्थी, त्यांनी जर पुढे या मधल्या रांगेत यायला हरकत नाही. ते 5-7 जण जर या मधल्या रांगेत आले तर मागच्या काही मंडळींना पुढे येऊन बसता येईल. मागे उभी असलेली जी मुलं आहेत दरवाजामध्ये, त्यांनी या पुढे. हां, आता भरपूर जागा आहे, अजून एक 15-20 मुलं सहज ॲडजस्ट होऊ शकतील. आणि ज्यांना आज आत बसायला जागा मिळणार नाही त्यांना याची लिंक पाठवली जाईल. तुमच्या मित्रमैत्रिणींना जे उपस्थित नाहीत त्यांना सांगा की हे भाषण जर तुम्हाला आवडलं तर सांगा की हे भाषण तुम्ही ऐकलं पाहिजे. फर्स्ट इयरला तुम्ही सर्वजण या ठिकाणी दाखल झालेला आहात. 12वीला अतिशय चांगले गुण संपादित करून आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या ज्या मूलभूत शाखा आहेत यामध्ये जरी आला असला तरी आपल्याला आता क्रेडिट बँक नावाची एक जी प्रोसेस सुरू होते आहे त्यामध्ये एखादा विषय हा दुसऱ्या शाखेचा सुद्धा आपल्याला घेता येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे त्या संदर्भातली माहिती तुम्हाला यथावकाश मिळेल. तुम्ही ज्यावेळेस विषय निवडाल त्यावेळेस एखादा विषय आपल्या आवडीचा हा अन्य शाखेचा असला तरी तो निवडायला हरकत नाही. उदाहरणार्थ, जे विद्यार्थी आज BScला प्रवेशित झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी अकाउंट्स हा विषय त्यांना आवडत असेल तर घ्यायला हरकत नाही, इतिहास आवडत असेल तर तोही घ्यायला हरकत नाही, पण तो मायनर म्हणून घ्यावा लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन नाही करता येत, परंतु एक आवड म्हणून काही विषय जे आपल्याला शिकावेसे वाटतात आणि त्यांची जीवनामध्ये उपयुक्तता पण असते, अशा विषयांच्या दृष्टिकोनातून आपण निश्चितपणे विचार कराल अशी मला खात्री आहे. गुणवंतांची व्याख्या काय असा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो त्यावेळेस 12वीच्या 10वीच्या मार्कलिस्टवर 90पेक्षा जास्त मार्क मिळालेले गुणवंत असा एक अर्थ ढोबळ मानानं लावला जातो, परंतु माझ्या लेखी तो पूर्णपणे चुकीचा आहे. ते जीवनातलं एक अंगाचं यश आहे ज्याला अकॅडमिक सक्सेस असं आपण म्हणू शकू, परंतु अकॅडमिक सक्सेस म्हणजे जीवनाचं यश नाही हे देखील प्रत्येकाला लक्षात आलं पाहिजे. आणि त्यामुळे कदाचित 10वीला किंवा 12वीला मला फारसे मार्क नाही मिळालेले, माझ्या जीवनाचं काय होईल असा प्रश्न ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या मनात असेल त्यांनी माझं आजचं व्याख्यान अतिशय बारकाईनं ऐकलं पाहिजे. कारण जीवनाचं यश संपादित करत असताना जीवनाच्या इतर अंगांना आम्ही स्पर्श केलाय का हा फार महत्त्वाचा विषय असतो. एखादा अतिशय हुशार मुलगा असतो परंतु त्याला आपलं म्हणणं कमीत कमी शब्दामध्ये दुसऱ्याला सांगता येत नाही. म्हणजे अगदी साधं की मला इथून अकोल्याला जायचं आहे आणि अकोल्याला जायचा रस्ता मला माझ्या मित्राला समजावून सांगायचा आहे की अकोल्याला कसं जायचं. संगमनेर कॉलेजमधून निघून अकोल्याला जायचं आहे हे 3 वाक्यात मला सांगता आलं पाहिजे. 3 वाक्यात. आपण इतकं कन्फ्यूज करतो समोरच्याला की तो जो रस्ता विचारणारा असतो त्याला असं वाटायला लागतं की हे काही खरं नाही, अकोल्याला जाणं योग्यच नाही कारण फारच वाकडा तिकडा रस्ता आहे. पण मुळात तो वाकडा तिकडा नाही, 2च टर्न घ्यावे लागणार आहेत. इतकं सोप्या पद्धतीनं सांगता आलं पाहिजे की 2च टर्न घ्यावे लागणार आहेत. कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर डाव्या बाजूला वळ, पहिला उजवा रस्ता जो दिसेल त्या उजव्या रस्त्यानं तू टर्न कर, अगदी सरळ जा. पुढे गेल्यानंतर तुला म्हाळुंगी नदीचा पूल जिथे सुरू होतो तिथे जाजूंचं एक हॉटेल आहे, तिथे राईट टर्न करायचं आणि मग सरळ जायचं, अकोल्याला पोहोचशील. हे इतकं सहज सोपं कमीत कमी शब्दांमध्ये सांगता आलं पाहिजे. आपण सांगत असताना जर त्याला खूप मोठी लांबण लावली तर समोरच्याला कळेन असं होतं.
अतिशय उत्तम मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना साधं कम्युनिकेशन करता येत नाही, साधं बोलता येत नाही, आपल्या मनातलं दुसऱ्यांना सांगता येत नाही. अशा लोकांना लिडरशिप नाही करता येत. लिडरशिप ज्यांना करायची आहे त्यांना आपलं म्हणणं इतरांना अतिशय स्वच्छपणे नेटक्या शब्दात सांगता आलं पाहिजे. मला ते सांगता येतंय का? मग यासाठी काय गरजेचं असतं? तर यासाठी आपल्या ग्रंथालयात असलेली 1,25,000पेक्षा जास्त पुस्तकं आहेत. आपण फक्त अभ्यासाची तेवढी पुस्तकं निवडतो आणि तेवढीच वाचून काढायचा प्रयत्न करतो. तीही वाचत असताना आपण त्याच्यावर इतकं लक्ष देत नाही की ते आपल्या कायमचं लक्षात राहील, परीक्षेपर्यंत लक्षात राहील. एकदा वाचलं की ते परीक्षेपर्यंत लक्षात राहिलं पाहिजे. मग पहिली रिव्हिजन झाली, दुसरी रिव्हिजन झाली, तिसरी रिव्हिजन झाली, रिव्हिजनवर रिव्हिजन करत राहाल, परंतु तुमच्या डोक्यात ते जाणार नाही, कारण तुम्ही परमनंट इम्पॅक्ट देण्याच्या पद्धतीनं त्या गोष्टींचं वाचन केलंच नाही. यासाठी मला वेगवेगळी पुस्तकं वाचली पाहिजे, मला वर्तमानपत्र वाचली पाहिजे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये कमीत कमी 10-15 वर्तमानपत्र येत असतील आणि 65च्या वर पिरियडिकल्स म्हणजे मासिक, साप्ताहिक अशी येतात. ती काही शोभेसाठी नाही आहेत, आपण मुद्दाम ती वाचली पाहिजे, चालली पाहिजे, किमान अनुक्रमणिका पाहिली पाहिजे की काय काय विषय मांडला याच्यामध्ये आणि यात काय गाभा आहे या पुस्तकाचा, यातून मला काय कळणार आहे. त्यामुळे लायब्ररीत तुमचं नियमितपणे जाणं हे अतिशय महत्त्वाचं असणार आहे. जो वाचेल तो वाचणार आहे, जो वाचनच करणार नाही तो जीवनातलं यश कसं संपादित करणार. आम्ही पुस्तक वाचतो, बुक्स वाचतो, पण कोणतं बुक? फेसबुक आणि इन्स्टा आणि त्याच्यावरचे रील्स आणि ते एकामागून एक सरकणारे रील्स, आणि एकदा त्याच्यात गुरफटलं की 5 मिनिटं पाहूया असं म्हणता म्हणता तास केव्हा निघून जातो ते आपल्यालाच आपलं कळत नाही. हरकत नाही ते पाहायला, परंतु त्याला वेळेची काही मर्यादा असली पाहिजे. आणि विशेषतः रात्री हे रीळ जे पाहतात, आता बरं झालं ते जिओचा काहीतरी रेट वाढलाय, त्यामुळे ते पाहणं कमी होईल असं मला वाटतं, कल्याण होईल युवा पिढीचं. परंतु ते जे रील्स पाहण्यामध्ये आपला वेळ जातो आणि मग रात्रीचा 12 केव्हा वाजतात, 1 केव्हा वाजतात, आपल्यालाच आपलं कळत नाही, अरे इतके वाजले. आणि मग सकाळी आपल्याला उठवत नाही आणि सकाळचं पहिलं युद्ध तुम्ही हारला की जीवनाचं युद्ध हारायला सुरुवात होते. पहिलं युद्ध काय होतं? तुम्ही गजर लावून झोपता की मला सकाळी 5:30 वाजता 6 वाजता उठायचंय. 6 वाजता उठायचं हा गजर मी लावलेला असतो, थोडंसं बफर म्हणून 6:15चा पण एक गजर लावलेला असतो की नाही 6ला जमलं तर किमान 6:15ला तरी उठीन. पहिलं युद्ध इथे रात्रीच हरलेलो असतो आपण, की आपलंच कन्फर्म नाही आहे की 6ला उठायचं की 6:15ला उठायचं. मग 6चा गजर तर तसाही वाजून जातो, आपल्याला माहीत असतं 6:15ला परत वाजणार आहे, मग आपण तो बंद करून टाकतो. 6:15ला बिचारा परत वाजतो आणि त्यावेळेस आपल्या मनात एक युद्ध होतं आणि त्या युद्धामध्ये जर बुद्धी जिंकली तर तुम्ही जिंकता, जर मन जिंकलं तर तुम्ही हरता. कारण मन तुम्हाला सांगतं की अजून 5 मिनिट, रात्री फार उशीर झालाय, 5 मिनिट. हे जे 5 मिनिट आहे तुमचा घात करून जातं आणि 5 मिनिट किंवा 1 तासात परिवर्तित होतात. कारण डुलकी लागते, मग गाढ झोप लागते, मग छान स्वप्न पण येतं. त्या स्वप्नातच आपण कॉलेजमध्ये आलेलो असतो आणि कॉलेजमध्ये जेवढं काही आवडतं तेवढं आपण करतो आणि स्वप्नभंग होतं आणि कळतं की अरे 8 वाजले, आपलं कॉलेज मिस झालं, पहिले 2 लेक्चर्स मिस झालं. हे जर घडत असेल आपल्या बाबतीत तर आपण पहिलं युद्ध रोज सकाळी हरतोय आणि रोज सकाळी जर आपण युद्ध हरत असू तर जीवनाचं यश कसं संपादन करणार हा फार मोठा प्रश्न आहे. आणि त्यामुळे एक पहिला नियम आपण लावला पाहिजे की मोबाईल हा माझ्या व्यवस्थेसाठी, उपयोगितेसाठी आहे, तो दुरुपयोगासाठी नाही. आणि त्यामुळे रात्री 9 वाजता तो मोबाईल लांब कुठेतरी किंबहुना दुसऱ्या खोलीत चार्जिंगला लावावा. तो आपल्या खोलीत पलंगाच्या शेजारी जवळ हाताशी मिळेल अशा पद्धतीनं लावला किंवा ठेवला तर तो तुमचा सगळ्यात मोठा घात करणारा असतो. त्यामुळे मोबाईलपासून
आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं मिळावं, त्याच्याशी आवश्यक तितकीच मैत्री करावी. अदरवाईज तो आपला दुश्मन झाल्याशिवाय राहत नाही, तो आपला शत्रू झाल्याशिवाय राहत नाही. तुमच्यापैकी कोणाकोणाला जिंकायचं आहे? खरं तर हा पहिला प्रश्न असला पाहिजे की मला जिंकायचं आहे की काय नाही, हे चाललंय तसंच मला स्वीकार्य आहे. जर हात वर करा, कोणाकोणाला जिंकायचं? सगळ्यांना जिंकायचं आहे. मग सगळ्यांना जिंकायचं तर कोणाबरोबर जिंकायचं आहे? माझ्या वर्गातल्या त्या मुलाबरोबर जिंकायचं आहे की जो कायम पहिला आहे, तो ज्याला सर्वात जास्त मार्क मिळतात त्याच्याबरोबर मला जिंकायचं आहे, की मला माझ्याबरोबर आधी जिंकायचं आहे? दूसरों की जय से पहले खुद को जय करे. पहिलं माझ्यावर स्वतःवर विजय मिळवावा लागेल. आणि हा विजय मिळवायचं एकच हत्यार आहे, एकच शस्त्र आहे, आणि ते शस्त्र म्हणजे संयमाचं शस्त्र, की मला संयमित राहावं लागेल. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःख. यामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्या फार महत्वाच्या आहेत. युक्ताहार विहारस्य, युक्त आहार आणि युक्त विहार असला पाहिजे. आहार म्हणजे आपलं खाणं पिणं युक्त असलं पाहिजे, बॅलन्स्ड असलं पाहिजे. काय खावं आणि काय खायचं नाही याचं तारतम्य आपल्याला असलं पाहिजे, आणि तसा निग्रह असला पाहिजे की ही गोष्ट माझ्यासाठी नाही, ही मी खाणार नाही. हे फास्ट फूड, हे बेकरीचे प्रॉडक्ट्स, हे व्यसनाधीन करणारे प्रॉडक्ट्स, यांच्यापासून मला 4 हात लांब राहावं लागेल. मी यांच्या वाटेला जाणार नाही. वडापाव बेकरी प्रॉडक्ट आहे आणि अतिशय तळलेलं डीप फ्राईड वस्तू आहे. ती तुमच्यातली तामसी वृत्ती जागी केल्याशिवाय ठेवणार नाही. आठवड्यातून एखाद दिवस हरकत नाही, पण एक नियम पाहिजे. तो नियम असा पाहिजे की मी आईवडिलांच्या पैशानं वडापाव खाणार नाही. मग कुठून आणायचे पैसे? इथे योजना आहे. त्या योजनेचं नाव आहे कमवा शिका योजना. त्याला स्वाभिमान कोश नावाच्या दुसऱ्या एका योजनेची आपण जोड दिलेली आहे, आणि त्यामध्ये 1 तास काम केलं तर काहीतरी 60-65 रुपयाचं काहीतरी मिळतं. 60 रुपये मिळतात. 1 तास कामाचे 60 रुपये मिळतात. वर्षभरात किमान 10 तास काम करीन मी, किमान मिनिमम. मला गरज नाही आहे, माझे आई वडील सक्षम आहेत, ते मला हवे तेवढे पैसे देतात, परंतु माझा नियम हा असला पाहिजे की मी माझ्या पैशानीच वडापाव खाईन. मी दुसऱ्या पैशाला हात लावणार नाही. आई वडिलांचे पैसे माझ्या वडापावसाठी नाही. मग मी जर काम करणार नसेल तर घरातून आणलेला डबा, त्यातली पोळी भाजी हेच खाल्लं पाहिजे. आणि आठवड्यातून एखाद दिवस तुम्हाला इथं कॅन्टीनमध्ये खायची इच्छा झाली तर ते पैसे तुमचे स्वतःचे कमवलेले असले पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारची कामं मिळतील तुम्हाला. त्या कोणत्याही कामाला लाजायचं काही कारण नाही. इथली मुलं लाजत नाहीत मुळात. ही परंपरा आहे महाविद्यालयाची. आपले प्राचार्य गायकवाड सर इथं कमवा शिका योजनेत शिकले आणि आज प्राचार्य आहेत त्या कॉलेज. 650च्या आसपास मुलं कमवा शिका योजनेत भाग घेतात. आणि आमच्या लेकी सगळ्या छानपैकी जीन्सची पॅन्ट असते, मस्त कपडे घातलेले असतात, पण तरी हातात खुरपं घेऊन जर 1 तास काम करावं लागलं तर काम करते, आणि मग त्यातून पैसे कमवते, आणि त्या पैशातूनच चंगळ करते. चंगळ करायची असेल तर पैसे मी कमवले पाहिजे. आईवडिलांची मेहनत ही माझ्या चंगळ करण्यासाठी नाही आहे, हे पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. पण त्याच्यासोबत काय खावं, किती खाऊ नये याचा सारासार विवेक असला पाहिजे. युक्ताहार विहारस्य, विहार या शब्दाचा अर्थ असा आहे की मला काहीतरी रोज व्यायाम केला पाहिजे. माझ्या शरीरामध्ये जर चापल्यच नसेल, माझ्या शरीरामध्ये जर ऊर्जा नसेल, शारीरिक शक्ती नसेल तर काही उपयोग नाही. या इथल्या दारात बसलेल्या 50 मुलींना इथं पुढं पाठवा. 50 मुली पटकन, आणि उठा. नुसतं असं सरकल्यासारखं नका करू. काही असं सरकल्यासारखं करतील. या इकडे, भरपूर जागा आहे, इकडे बसा येऊन. इथली काही मुलं जी आहेत 10-15 मुलं इथं येऊन बसा. पुढे सतरंजीच्या बाहेर बसलेली मुलं इथे या, सतरंजीच्या बाहेर बसायला या. जितक्या लवकर याल तितक्या. मी फार वेळेचा पक्का आहे. जितक्या वाजता सांगितलं तितक्या वाजता आलोय, आणि जितक्या वाजता जायचे तितक्या वाजता जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जरा पटपट करा. युक्त आहार आणि युक्त विहार. हा विहार म्हणजे काय तर व्यायाम. हा कशासाठी गरजेचा आहे तर माझ्या शरीरातलं रक्ताभिसरण
माझ्या हार्ट्सच्या मुवमेंट्स या दिवसभरातून केव्हा तरी मी स्वतःहून वाढवल्या पाहिजे, जेणेकरून माझा उत्साह वाढतो. काय घडतं, तुम्ही मैदानावर जाता आणि 2 राऊंड मारता. इथे 400 मीटरचं ग्राउंड आहे. या 400 मीटरच्या ग्राउंडवर 2-3 राऊंड जर मारले पळत पळत, तर स्वाभाविकपणे त्यावेळेस तुमचा श्वासोश्वास वाढतो, तुम्ही धाप टाकायला लागता. आणि हे जे धाप टाकणं आहे, हे दिवसातून एकदा धाप टाकणं फार महत्त्वाचं आहे. याचं कारण असं आहे की जितकी तुम्ही धाप टाकणार आहात तितकी ऑक्सिजन लेव्हल तुमची वाढणार आहे. कारण तुम्ही जेव्हा धापा टाकत असता पळाल्यानंतर, त्यावेळेस तुमचा श्वासोश्वास गतिमान होतो आणि हा गतिमान झालेला श्वासोश्वास तुमची ऑक्सिजन लेव्हल वाढवतो. ही ऑक्सिजन लेव्हल वाढली की तुमच्या मेंदूला जास्त ऑक्सिजन मिळतं आणि मेंदूला ज्याच्या जास्त ऑक्सिजन मिळतं त्याचा मेंदू हा सतेज होत जातो. जे तुम्ही तासभर मैदानावर खेळून घडतं ते साधारणतः 12 ते 15 मिनिटाच्या योगासनातून पण घडू शकतं. 1 तास खेळणं इज इक्वल टू 15 मिनिट योगासन, हे लक्षात ठेवा. 12 मिनिटं प्राणायामातून पण हे घडतं की आपण प्राणायाम केला की आपल्या डोक्याची ऑक्सिजन लेव्हल वाढते, आपली कार्यक्षमता वाढते. त्यामुळे एक रूल अजून करायचा, तो म्हणजे इथे आल्यानंतर माझ्या मध्ये एखादा पिरियड गॅप असेल, त्या गॅपच्या पिरियडमध्ये मी मैदानावर जाईन आणि 2-3 राऊंड पळत पळत मारून येईन. आणि त्यासाठी एक ग्रुप तयार करा की आपण 5 मुलांनी एक सोबत जायचं आणि हे करायचं आणि एकमेकांना पुश करायचं की नाही केलंच पाहिजे. एकमेकांना त्यासाठी बाध्य करायचं की आपण हे केलं पाहिजे. काय शूज बीज घालायची गरज नाही, सरळ चपला काढून ठेवा आणि मस्त राऊंड मारून या. थोडे खडे टोचतील, ॲक्यूट प्रेशर पडेल त्याच्यावर, काही बिघडत नाही. आणि हे तुम्ही रोज केलं पाहिजे. खेळामध्ये भाग घेतला पाहिजे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मागच्या वर्षी या महाविद्यालयातल्या 6 मुलांनी खेलो इंडिया किंवा नॅशनल गेम्सपर्यंत धडक मारली. खेलो इंडियामध्ये जर मेडल मिळालं तर सरकारी नोकऱ्यांमध्ये 5% आरक्षण मिळतं. तो ओपन कॅटेगरीतला असला तरी मिळतं, त्याला खेळाडू म्हणून आरक्षण मिळतं. सरकारी नोकऱ्यांमध्ये 5% आरक्षण आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला खेलो इंडिया नॅशनल गेम्सपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यासाठी आधी जिल्हास्तरीय, मग राज्यस्तरीय, मग विभागीय, मग राष्ट्रीय, अशा टप्प्याटप्प्याने वर जावं लागतं आणि मग तो खेलो इंडियाला पोहोचतो. राज्य सरकार खेलो इंडिया खेळलेल्या मुलांना मोठमोठी बक्षिसं देतं. आमच्या ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये मागच्या वर्षी मुलांनी 92 लाख रुपये 96 लाख रुपये बक्षिसं राज्य सरकारकडून मिळवलेली आहेत फक्त खेळात. आणि त्यांचा बायोडेटा हा एनरिच होतो. ही खेळणारे मुलं दिवसाकाठी 3-3, 4-4 तास सराव करतात, कारण त्यांना जिंकायचं आहे, त्यांना मेडल आणायचं आहे. हे 3-4 तास दिवसाची मेहनत करतात. त्यांना घरी अभ्यास करायला वेळच मिळत नाही आणि तरी देखील ते 85-90% कायम पुढे असतात. याचं कारण त्यांची ऑक्सिजन लेव्हल जास्त वाढलेली असते आणि त्यामुळे वर्गात एकदा शिकवलं की त्यांच्या लक्षात राहतं. त्यांना रिव्हिजन करायची गरज राहत नाही घरी जाऊन. त्यांचा फोकस चांगला होतो. खेळातून येणाऱ्या कालखंडामध्ये खूप मोठं करिअर करण्याची पण मोठी शक्यता निर्माण झालेली आहे. चांगले कोचेस, चांगले ट्रेनर्स हे फार गरजेचे आहेत. आमच्याकडेच एक शिक्षक होते, मागच्या वर्षी राजीनामा देऊन मुंबईला निघून गेले. त्यांनी तिथे योगा स्टुडिओ काढले आणि योगाच्या स्टुडिओच्या माध्यमातून महिन्याला 12 ते 15 लाख रुपये कमवत आहेत महिन्याला. इतकी गरज आहे चांगल्या ट्रेनर्सची. आपण काय करतोय आणि कसले विचार करतोय? माझं स्वप्न फार लहान आहे. मी BCom होईल, मी BA होईल, मग कुठेतरी स्पर्धा परीक्षेचा एखादा अटेम्प्ट करील, त्याच्यात वेळ घालवीन, आणि ते नाही मिळालं तर कुठेतरी जॉब करीन 10-15 हजार रुपयात. नाही, माझं स्वप्न मोठं असलं पाहिजे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी या 3 वर्षांची इन्व्हेस्टमेंट आहे. हे 3 वर्ष तुम्हाला प्रचंड मेहनत करायची आहे आणि ती मेहनत करण्यासाठी लागणारा जो ऑक्सिजनचा पुरवठा आहे, जो प्राण आहे, प्राणवायू, हा तुम्हाला या खेळण्यातून मिळणार आहे. युक्त चेष्टस्य कर्मसु, माझं कर्म
हे देखील युक्त असलं पाहिजे, बॅलन्स्ड असलं पाहिजे. आता विद्यार्थ्यांचं कर्म काय तर अभ्यास करणं, हे त्यांचं कर्म आहे. आणि मग अभ्यासाला पूरक असणाऱ्या अनेक गोष्टी. माझी चौकस बुद्धी हा फार महत्त्वाचा मुद्दा असणार आहे येणाऱ्या कालखंडामध्ये. कारण तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्हाला एखादा निबंध इंग्रजीतून लिहायचा आहे, या पूर्वीच्या काळात तुम्हाला तो निबंध लिहायला मोठे कष्ट उपसावे लागायचे. तुमची व्होकॅब्युलरी, शब्दसंग्रह चांगला असला पाहिजे, तुमची ग्रामरवर कमांड असली पाहिजे, तुमचं चौफेर वाचन असलं पाहिजे वगैरे वगैरे. परंतु आता फार सोपं झालं. आता चॅट जीपीटी, AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हा AI शब्द आलाय, आतमध्ये घुसलाय ऑलरेडी. आणि हा एवढी प्रचंड क्रांती पुढच्या 2-3 वर्षात करणार आहे. 2-3 वर्ष पण मी फार लांबचं बोलतोय, कदाचित 5-6 महिन्यातच. मागच्या 500 वर्षात जितकी प्रगती झाली नाही तितकी मागच्या 50 वर्षात झालेली आहे. मागच्या 50 वर्षात जितकी प्रगती आम्ही पाहिली नाही तितकी प्रगती मागच्या 5 वर्षात आम्ही पाहिलेली आहे. आणि हा भारत त्या प्रगतीच्या बाबतीत सर्वांच्या पुढे आहे. 11 नंबरच्या अर्थव्यवस्थेपासून आपण 5 नंबरच्या अर्थव्यवस्थेत आलो मागच्या 5 वर्षात. येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही 3 नंबरवर येऊ. जेवढी मागच्या 5 वर्षात पाहिली नाही तेवढी पुढच्या 5 महिन्यात प्रगती आम्ही पाहणार आहोत. जेवढी मागच्या 5 महिन्यात आम्ही पाहिली नाही तेवढी मागच्या 5 दिवसात प्रगती होते. इतक्या प्रचंड वेगानं जग बदलत आहे. आणि हे जग बदलत असताना मी माझी नाळ त्याच्यासोबत जोडली आहे की नाही, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे त्या चॅट जीपीटीवर फक्त मुद्दे टाका, तुम्हाला निबंध लिहून मिळतो. तुम्हाला काहीच करावं लागत नाही, एका क्षणात मिळतो. पत्र लिहून मिळतात, उत्तम इंग्रजी ड्राफ्टिंग लगेच करून मिळतं, काही करावं लागत नाही. केलं नसेल आत्तापर्यंत तर करून पहा तुमच्या मोबाईलवर. गुगलवर जायचं, चॅट जीपीटी AI टाकायचं, ट्राय करून पहा. तुमच्या तुटक्या मुटक्या इंग्रजीत सुद्धा तुम्ही लिहिलेलं असलं तर देखील अत्यंत अस्खलित इंग्रजीमध्ये तुमचा सगळा निबंध लिहून मिळतो, भाषण लिहून मिळतं, कोडिंग करून मिळतं, सॉफ्टवेअरचे प्रोग्राम लिहून मिळतात. पुढच्या कालखंडात सॉफ्टवेअरचे जॉब्स फटाफट जातील, जॉब्स मिळतील. ते कुणाला? जे कल्पक आहेत, जे चौकस आहेत, जे मेहनतीला तयार आहेत, त्यांना जॉब्स मिळतील. तिथे कमी नाही राहणार जॉब्स. पण केवळ पाठी टाकण्याचं काम जो करणार आहे त्याचे जॉब कमी होणार आहेत. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. मला चौकस व्हावं लागेल. मला प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारला पाहिजे की माझा या गोष्टीत वेळ जातोय, या गोष्टीतला वेळ माझा कमी जावा यासाठी मी काय केलं पाहिजे. मग टोपाज कंपनीचा किंवा जिलेट कंपनीचा जो मालक आहे त्याच्या मनामध्ये हा प्रश्न आला की अरे मला दाढी करायला 7 मिनिटं लागतात, हा 7 मिनिटाचा वेळ मला कमी कसा करता येईल. मग त्यानं एका ब्लेडचे 2 ब्लेड केले, 2 ब्लेडचे 3 ब्लेड केले, आता 5 ब्लेड झाले रेझरला. पाहिले की नाही तुम्ही? ते जे दाढीचं रेझर असतं, ब्लेड असतो, त्याला 5 ब्लेड्स लावले. मागच्या बाजूला अजून एक ब्लेड लावलाय कोरायला, मिशा जर इकडून तिकडून वरची केस काढेल. त्यानं विचार केला की मला वेळ कसा वाचवता येईल, अधिक सुबक काम कसं करता येईल. आणि त्याच्यावर त्याने इलाज शोधून काढला. मग रक्त यायचं, रक्त आल्यावर परत डेटॉल लावायला वेळ जायचा, हे कसं कमी करता येईल. तो ब्लेड हलता केला, तो ब्लेड ऍडजस्ट करतो आणि त्यामुळे रक्त निघत नाही. हा माणूस कल्पक आहे आणि कल्पकतेनं त्यानं नवनवीन प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आणले आणि अपग्रेडेशन केलं. रोज नवीन काहीतरी केलं, त्यात बदल केले. आमच्या कारखान्यामध्ये कैझन नावाचा एक प्रकार साधारण 15-20 वर्षांपूर्वी आम्ही सुरू केला होता. छोटे छोटे बदल करायचे आपल्या कामात, आपलं काम अधिक सोपं करायचं, अधिक स्वस्त कसं होईल हे पाहायचं आणि अधिक उच्च दर्जाचं कसं होईल हे पाहायचं. त्याचा दर्जा उंच झाला पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तिथे काम करणारा कामगार जो फारसा शिकलेला नाहीये, अशा लोकांनी त्या ठिकाणी पहिल्या वर्षी 5000 बदल केले. 5000 बदल. दुसऱ्या वर्षी त्यानं 10,000 बदल केले. आपल्याला आश्चर्य वाटेल, कसं काय बदल केले एवढे बदल करायला काही तिथे शक्यता तरी होती का. कामातले छोटे छोटे बदल. आधी ती बाई खाली बसून पुडा बांधायची, तिच्या पाठीत दुखायचं सारखं वाकून वाकून काम केल्यामुळं.
सोपा साधा बदल केला, एक छोटासा पाट घेऊन त्या पाटावर पुढा बांधायला सुरुवात केली, संपलं, त्याचं पाठ दुखणे गेलं. हा एक बदल कितीतरी पैसे वाचवणार होता, कारण पाठ दुखी झाली की डॉक्टरांकडे जावं लागतं, डॉक्टरांकडे गेलं की पैसे खर्च होतात. छोटे छोटे बदल. कधीतरी कॉमर्सच्या मुलांना आमच्याकडे ट्रिपला घेऊन या, आम्ही त्यांना दाखवू किती बदल केलेत, कसे बदल केलेत. आपल्याला आश्चर्य वाटेल की या लोकांनी असे बदल केले. तिथली स्वच्छता पहा, तिथलं वातावरण पहा, तुमच्या लक्षात येईल की जग बदलत आहे. अशी चौकस बुद्धी तयार व्हावी म्हणून आपल्या महाविद्यालयामध्ये, आपल्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य म.व्ही. कौंडिन्य सर यांच्या नावानं एक संशोधन प्रकल्पाची स्पर्धा राबवली जाते. आजपासून विचारायला सुरुवात करायची की माझ्या शेतीवर बिबट्याच्या भीतीमुळे रात्रीच्या वेळेस मला मोटर चालू करायला विहिरीजवळ जाता येत नाही आणि लाईट आली की मोटर चालू करावी लागते. मला घरात बसल्या बसल्या तिथली मोटर कशी चालू करता येईल? इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी याच्यावर प्रयोग केले आणि असं युनिट तयार केलं की बटन इथून दाबलं घरात बसल्या बसल्या की साधारणपणे 700-800 मीटरच्या अंतरावर असलेल्या माझ्या विहिरीची मोटर ही चालू झाली पाहिजे. अदरवाईज तिथली वायर इथपर्यंत आणावी लागली असती. 800 मीटर वायरला खूप मोठा खर्च झाला असता. हा खर्च न करता रिमोट सेन्सिंगनं मला कशा पद्धतीनं ती मोटर चालू करता आली पाहिजे, कारण घरातून रात्री बाहेर पडायचं नाही आहे, बाहेर बिबट्या बसलेला आहे. माझा वेळ कसा वाचेल, माझी ऊर्जा कशी वाचेल, माझा खर्च कसा वाचेल, याच्यावर ज्या लोकांनी प्रयोग केले ती मंडळी जगात पुढे गेली. माझ्या मनात सारखे प्रश्न आले पाहिजे की माझा वेळ कसा वाचवता येईल, माझा पैसा कसा वाचवता येईल आणि मला अधिक चांगलं दर्जा कसा साध्य करता येईल. या 3 विषयांवर जो काम करतो त्याला नवीन कल्पना सुचतात. अशा नवीन कल्पना सुचाव्या म्हणून आपल्याकडे ही रिसर्च प्रोजेक्टची स्कीम आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मदतीनं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अशा पद्धतीचे प्रोजेक्ट्स करावेत. त्याच्यात बक्षिसं दिली जातात, भरपूर मोठ्या प्रमाणावर बक्षिसं असतात. उत्तम बोलता यावं म्हणून वाङ्मय मंडळ आहे, ते तुम्हाला बोलायला शिकवतात, स्पर्धा खेळण्यासाठी बाहेर पाठवतात. तुम्ही वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यावा आणि बक्षिसं जिंकून आणावीत. हे बक्षीस कॉलेजला मिळतं, पण त्यातून जी त्या विद्यार्थ्याची बौद्धिक वाढ होते, त्याचा जो कॉन्फिडन्स वाढतो, तो फार महत्वाचा आहे. पुढच्या कालखंडामध्ये मुलगा किती शिकल्यापेक्षा तो किती कॉन्फिडंट आहे याच्यावर फार अवलंबून असणार आहे. वर्गात पहिला नंबर आहे, पण इंटरव्ह्यूला गेल्यानंतर थरथर 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 कापतो, काही उपयोग नाही, त्याचं सिलेक्शन कधीच होणार नाही. पण वर्गात 5वा-6वा नंबर आहे, पण इंटरव्ह्यू अतिशय रुबाबदार पद्धतीनं आतमध्ये जातो, सेकंड करतो. त्याचे सॉफ्ट स्किल्स, त्याचे इंग्रजीचे उच्चार, त्याचं विश करणं, गुड मॉर्निंग म्हणताना कसं म्हटलं पाहिजे, मगाशी सरांनी गुड मॉर्निंग केलं. मी काही काही पाहिलेले आहेत लोक, गुड मॉर्निंग, म्हाताऱ्या, अरे तू जवानीत म्हातारा झाला. आपलं बोलणं कसं असलं पाहिजे? शिवरायांचे आठवावे बोलणे, शिवरायांचे आठवावे चालणे. समर्थ रामदासांनी जे म्हटलंय त्यामध्ये, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे, शिवरायांचे आठवावे रूप. आता रूप हा विषय जर घेतला तर मला जर रूप मिळालंय ते काही फार चांगल्या अशातला भाग नाही. आता माझं नाक असं वाटावं एखादं भजच ठेवून दिलं तिथे, ते माझ्या हातात नाही आहे, पण माझे दात माझ्या हातात आहेत, ते मला क्लीन स्वच्छ ठेवले पाहिजे. माझं भांग पाडणं माझ्या हातात आहे, माझी दाढी करणं माझ्या हातात आहे. मी दिसता क्षणी माझा इम्पॅक्ट पडला पाहिजे. शिवरायांचे कैसे चालणे, आम्ही चालतानाही मरगळलेले चालतो, असं वाटतं हा आता जाण्यावरच आला आहे. आपलं चालणं कसं तर 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 असलं पाहिजे, छान छाती पुढे काढून झुकून वाकून चालणं हे मान्य नाही. आपला आत्मविश्वास आपल्या चालण्यातून दिसतो, आपल्या बोलण्यातून दिसतो. सलगी देणे म्हणजे आपण कसं ग्रीट करतो याच्यावर आहे. भेटल्यानंतर कसं ग्रीट करतो आपण एकमेकांना. नाही तर समोरचा आपल्याकडे पाहतोय, आपण त्याच्याकडे पाहतोय, दोघंही एकमेकांकडे पाहतायत. तो आधी करेल मग मी आधी करेल, का तो आधी करेल का मी आधी करेल, जातात निघून एकमेकांच्या. ओळखीचे असतात पण तरी ग्रीट करत नाही, एकमेकांशी बोलत नाहीत.
अशांना लिडरशिप कशी करता येईल? युक्त चेष्टस्य कर्मसु. माझं वाचन, माझं परीक्षा, मला परीक्षा फोकस तर राहावं लागेल, मला परीक्षेत चांगले मार्क मिळवायचं. तुमची ऑक्सिजन लेवल वाढवायची अगदी साधी क्लुप्ती सांगून ठेवतो तुम्हाला. परीक्षेमध्ये टेन्शन येतं आणि ब्लँक होतो. असे किती मुलं आहेत तिथे? जर हात वर करा की मला परीक्षेचा पेपर आला की टेन्शन येतं, मला हात वर करा जर मोकळा. हळूहळू हळू तिथं पण आत्मविश्वास नाही. करा हात वर मोठे. तुम्हाला समस्येचं साधं समाधान सांगणार आहे. ज्यांच्या हात खाली आहे ना त्यांना आयुष्यात टेन्शन येत नाही. काय ते काय आपलं काय झालं काय नाही झालं काय काय फरक पडतो. आलं पाहिजे टेन्शन, स्वाभाविक आहे टेन्शन येणं. मला चांगले मार्क मिळवायचे असतील तर टेन्शन येणार आहे. थोडंसं टेन्शन घेतलं पण पाहिजे. ज्याला अगदीच टेन्शन येत नाही ना आयुष्याचं, जो हे 3 वर्ष श्रमिक होईल तो आयुष्यभर राजा होईल. आणि जो हे 3 वर्ष राजा राहील, काय टेन्शन घ्यायचं, तो आयुष्यभर श्रमिक राहील. हे लक्षात ठेवा. मला माझं जीवन बदलायचं असेल तर हे 3 वर्ष आहेत. या 3 वर्षामध्ये मी जीवन बदलणार आहे. हे पक्क आपल्याला आपल्या मनाशी ठासून भरलं पाहिजे. मग परीक्षेमध्ये टेन्शन येतं, छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन येतं. याचं कारण एकच असतं, कुत्रा अंगावर आला की माणूस ब्लँक होतो. इकडं पळू का तिकडे पळू कळत नाही. ते ब्लँक होणारी परीक्षेत ब्लँक होणं, याच्यात प्रोसेस शरीरातली सारखीच असते. ती म्हणजे तुमची ऑक्सिजन लेवल ड्रॉपडाऊन होते मेंदूतली. तुमच्या मेंदूची ऑक्सिजन लेवल ड्रॉपडाऊन होऊ न देणं किंवा ती होत असेल तर ती लगेच वाढवणं, याचं साधं सोपं तंत्र आहे. ते म्हणजे ताठ बसणं आणि मोठे श्वास घेणं. तुम्ही ताठ बसला आणि मोठे श्वास घ्यायला लागलात की आपोआप तुमचं टेन्शन बाहेर पडतं. ऑक्सिजन लेवल वाढते, टेन्शन बाहेर पडतं. कारण मोठा श्वास हे ऑक्सिजन लेवल वाढायला कारणीभूत असतं. आणि ताठ बसणं म्हणजे मोठा श्वास घ्यायला फुफ्फुसांना जागा निर्माण करून देणं. तुमचा डायफ्राम खाली जातो ताठ बसल्यावर. आणि डायफ्राम म्हणजे तुमची फुफ्फुस आणि तुमचे आतडे यांच्या मधला एक पडदा आहे. तो पडदा खाली गेला की फुफ्फुस उघडायला तुम्हाला जागा तयार होते. ताठ बसण्याने एवढंच घडतं. आणि म्हणून ते ताठ बसणं फार महत्वाचं असतं. हे ताठ कसं बसायचं आणि खुर्चीत सुद्धा तासन तास ताठ कसं बसता येतं, याचा साधा सोपा प्रयोग मी करून पाहिला. तो म्हणजे आपण आपलं टेलबोन जे आहे, माकड हाड, आपलं माकड हाड जर आपण बाहेर काढलं आणि आपल्या अप्पर बॉडीचं संपूर्ण वजन जर आपण आपल्या मांड्यांवर दिलं, म्हणजे बुडावर बसायचं नाही, मांड्यांवर वजन टाकायचं आणि बसायचं. हे करून पहा. टेलबोन बाहेर निघाला पाहिजे. टेलबोन मागे सरकला थोडासा, अगदी थोडासा मागे सरकतो की तुम्ही ताठ बसलेले असता आणि तुम्ही त्या स्थितीमध्ये तासन तास ताठ बसू शकता. ही सवय लावून घ्या. कारण झुकलेली माणसं आपला प्रभाव नाही पडू शकत. आपल्याला ताठ बसता आलं पाहिजे. ताठ वागू नये, आपण ताठ बसावं. फार महत्वाचं. ही ऑक्सिजन लेवल वाढवायची साधी सोपी ट्रिक आहे. ही करा. ती केल्यावर काय परिणाम घडेल ते तुम्हाला सांगतो. तुमच्या 3 गोष्टी वाढणार आहेत. कारण तुमचा मेंदू हा अधिक ऑक्सिजन ज्यावेळेस घेतो त्यावेळेस त्याची एकाग्रता वाढते, त्याची ग्रहण क्षमता वाढते. मी जे वाचतोय ते लगेच लक्षात यायला लागतं. त्यामुळे वर्गात बसताना सुद्धा बेंचवर असं बसायला शिका. आणि आपला मित्र जर असा बाक काढून बसत असेल तर त्याला असं कोपरानं सांगा, नीट बस. एकमेकांना शिकवा. सहनावतु सहनो भुनक्तु सहवीर्यं करवावही. सोबत सगळे मिळून पराक्रम करावा आणि तेजस्वी बनावं. तेजस्विनावधीतमस्तु. हा फार महत्वाचा मंत्र आहे. एकमेकांच्या सोबतीनं साथीनं आपण तेजस्वी झालं पाहिजे. माझ्या सोबतीमुळं माझा मित्र हा निस्तेज होतोय की माझ्या कंपनीमुळे तो तेजस्वी होतोय. स्वतःला प्रश्न विचारून पहा. माझी कंपनी माझ्या मित्राला सतेज बनवणारी असली पाहिजे, निस्तेज बनवणारी नसावी. आणि यासाठी कॉलेजमध्ये आलं पाहिजे. नाही तर घरी बसूनच करतो सगळं, असं नाही चालणार. तुम्ही काम जरूर करा. पार्ट टाइम जॉब करायला हरकत नाही, त्यातून तुम्ही खूप शिकणार आहात. पण इथेही तुम्हाला भरपूर काम मिळू शकतं.
त्यातूनही तुम्ही शिकाल. कॉम्प्युटरवर काम मिळेल, लायब्ररीतलं काम मिळेल, ऑफिसमधलं काम मिळेल, आपल्या स्टुडंट फॅसिलिटी सेंटरमध्ये काम मिळेल, शेतीची कामं मिळतील किंवा काय स्वच्छतेची कामं मिळतील. जे असेल ते काम रोटेशननी मिळेल, वेगवेगळ्या प्रकारची कामं करायची संधी मिळेल. कंबा शिकामध्ये भाग घ्या, NCC मध्ये भाग घ्या. NSS हा अतिशय महत्वाचा विषय आहे. जी मुलं NSS मध्ये जातात, जी मुलं NCC मध्ये जातात, जी मुलं कंबा शिकामध्ये जातात, ही मुलं आयुष्याच्या परीक्षेत हमखास जिंकतात. त्यामुळे यापैकी कुठेतरी एका ठिकाणी मी गेलं पाहिजे. NSS म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना. यामध्ये एक शिबिर होतं 15 दिवसाचं, 10 दिवसाचं. त्या शिबिरांमध्ये काही श्रमदान करावं लागतं आणि अनेक व्याख्यानं नवीन नवीन ऐकायला मिळतात. या हॉलमध्ये सातत्यानं व्याख्यानं चालू असतात. मोकळा वेळ आहे, दोन चक्कर मारायची, आत काही असलं तर थोडा वेळ ऐकून जायचं. वेळ वाया घालवायचा नाही. आणि तुमच्यासाठी विशेष रूपानं तुमच्या वर्गासाठी जर एखादं व्याख्यान आयोजित केलेलं असेल ते बिलकुल मिस करायचं नाही. एक फार महत्वाचं पथ्य आम्ही सगळी मंडळी पाळतो, ते म्हणजे मुलांचा वेळ वाया जाऊ द्यायचा नाही. आजही तुम्ही पाहिलं असेल, शार्प 10ला आम्ही इथे आलो. 1 मिनिटात सगळी प्रोसेस आवरली. कोणी कोणाला गुच्छ दिले नाही, कोणाचे स्वागत केले नाही, लगेच कार्यक्रमाला सुरुवात झाली. वेळ वाया घालवला नाही, कारण तो तुमचा वेळ आहे, आमचा वेळ नाही. इतक्या बसलेल्या 1000 मुलांचा वेळ वाया घालवणं हे योग्य नाही. 1 मिनिट वाया गेला म्हणजे 1000 मिनिटं वाया जाणार आहेत. आणि त्यामुळे तुमचा वेळ आम्हाला महत्वाचा आहे. आणि त्या वेळेमध्ये तुमच्यासाठी आयोजित केले जाणारे जे उपक्रम असणार आहेत, तो तुमचा वेळ सार्थकी लावणारे असणार आहेत. युक्त चेष्टस्य कर्मसु. या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्या. तुम्हाला लिहिण्याची स्पर्धा असेल, त्यातले निवडक असे तुमचे लेख अर्घ्य नावाच्या आपल्या वार्षिक पत्रिकेमध्ये छापले जातात. उत्तम लिहिता आलं पाहिजे, उत्तम कविता करता आल्या पाहिजे. ज्यांचा कविता करणं हा आवड आहे त्यांनी ते करावं. ज्यांचं संशोधन करणं ही आवड आहे त्यांनी ते करावं. अशा वेगवेगळ्या अनेक प्रकारचे उपक्रम हे घेतले जातात. आणि त्यात सगळ्या उपक्रमांमध्ये असणाऱ्या चतुरस्र विद्यार्थी जे असतात, जे वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी झाले, राज्यस्तरावर राष्ट्रस्तरावर चमकले, असे जे चतुरस्र विद्यार्थी असतात त्यांना आपल्याच महाविद्यालयाचे एक माजी विद्यार्थी रमेश गुणे यांच्या नावानं एक पुरस्कार दिला जातो, चतुरस्र विद्यार्थी पुरस्कार. 25,000 रुपयाचं बक्षीस असतं. ते 25,000 रुपयाचं रोख पारितोषिक मिळतं. पण त्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा गाजवल्या पाहिजे. असे अनेकविध उपक्रम या महाविद्यालयामध्ये तुम्हाला मिळतील. मित्रांनो, तुमच्यापैकी खरं सांगा, मला किती लोकांना असं वाटतं की थोडा 12वीला अजून अभ्यास केला असता तर माझी क्षमता 12वीला जास्त मार्क मिळवण्याची होती, मला कमीच मिळाले, माझ्या मानानं मला कमी मिळाले. हात वर करा जरा प्रामाणिक. सगळ्यांना हे वाटतं. आणि हे वाटणं हीच यशाच्या दिशेनं जाणारं पहिलं पाऊल आहे. जर हे वाटणं जे आहे हे प्रत्यक्षात आता कृतीत जर उतरलं, की मला वाटलं की मी मेहनत कमी केली, आता मला मेहनत केली पाहिजे, मला उत्तम मार्क मिळवले पाहिजे. याच कॉलेजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे कोर्सेस इथे आहेत, मग बीव्होक नावाचे अनेक कोर्सेस आहेत, बॅचलर ऑफ व्होकेशन. मागच्या वर्षी त्यामध्ये हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम नावाचा जो कोर्स होता, या कोर्समधून अनेक विद्यार्थी फॉरेनला गेले. त्यांना तिथल्या 5 स्टार हॉटेल्समध्ये जॉब मिळाला. कोणी अमेरिकेत गेलं, कोणी बहरीनमध्ये गेलं, कोणी दुबईला गेलं, कोणी सिंगापूरला गेलं. इथे एक डेअरी सायन्स नावाचा बीव्होक कोर्स आहे. या डेअरी सायन्स नावाच्या बीव्होक कोर्समधून मागच्या वर्षी 6 विद्यार्थी डेन्मार्कला गेले. त्याच्या मागच्या वर्षी पण गेले, अनेक मुलं गेलेली आहेत. 1.5 लाख रुपये महिन्याला पगार मिळतो त्यांना. मला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला नाही म्हणून मी काहीतरी कमी राहिलो असा बिलकुल विचार तुमच्या मनाला स्पर्श करू देऊ नका. तुम्ही खूप काही करू शकणार आहात. अगदी साधं सांगतो, तुम्ही BA करता आहात. BA करत असताना तुमच्या आवडीचा विषय तुम्ही जर मेजर म्हणून घेतला असेल, मग तो अगदी संस्कृत असेल किंवा तो इंग्रजी असेल किंवा हिंदी असेल, त्यातलं पूर्ण ज्ञान आत्मसात करा. मग संस्कृत असेल तर जा लायब्ररीमधून घ्या, व्याकरणाचं पुस्तक वाचून काढा, समजून घ्या. हिंदी असाल तर पुस्तकं वाचा. हिंदी लेखकांची पुस्तकं वाचली पाहिजे. आणि आपण जी भाषा घेतली आहे त्या भाषेवर प्रभुत्वच मिळवलं पाहिजे. मेरे को काय कोण, तेरे को काय कोण नाही चालणार. अस्खलित हिंदीत बोलता आलं पाहिजे, अस्खलित इंग्रजीत बोलता आलं पाहिजे, अस्खलित संस्कृतमध्ये बोलता आलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे.
आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, जो संस्कृतमध्ये याच ठिकाणी FY ला ॲडमिशन घेतो, FY, SY, TY, MA फर्स्ट, MA सेकंड, 5 वर्षाचा कोर्स केल्यानंतर इथेच BEd करायची पण संधी आहे. संस्कृतमधून BEd करायला अतिशय मोजके कॉलेजेस आहेत. त्यातून BEdही करता येईल, MPhil आता राहिलं नाही फारसं, पण PhD पण करता येईल, नेट सेटची तयारी करता येईल. आणि ज्या मुलांचं संस्कृतवर अत्यंत उत्तम प्रभुत्व आहे अशा मुलांना नोकरीसाठी वाट पाहावी लागत नाही. मी या BEd कॉलेजमध्ये अनेक वेळा फोन करून सांगतो, अरे आम्हाला एक संस्कृतचा चांगला शिक्षक द्या, पुण्याच्या शाळेत पाहिजे, दुबईला पाठवायचं आहे. माणसंच उपलब्ध नाही, तितके बरोबर अनुदानित जॉब्स मिळून जातात आणि अतिशय चांगले जॉब्स मिळतात. इंग्लिशवर प्रभुत्व अवघड नाही आहे मित्रांनो. मी पण मराठी मीडियममध्ये तुमच्यासारखा शिकलो, इथे संगमनेरातच शिकलो. पण ज्यावेळेस इंग्लिश माध्यमाची शाळा सुरू केली त्यावेळेस मी ठरवलं की आता मुलांशी इंग्रजीत बोलायचं, आपल्याला इंग्रजीवर प्रभुत्व आणावं लागेल. सोपा साधा प्रयोग केला. साधारणपणे 1.5-2 महिने मी इंग्रजीची सोपी साधी पुस्तकं ही लाऊड रीडिंग पद्धतीनं वाचत गेलो. मोठ्याने वाचायचं, पुस्तक घ्यायचं नाही, मोठ्या आवाजात वाचायचं. आपल्याला बोलता येत असतं, आपल्याकडे शब्दसंग्रह पण असतो, पण कॉन्फिडन्स नसतो ना, आपल्या जिभेला ते वळण नसतं. जर लाऊड रीडिंग केलं तर इंग्रजीसारखी भाषा अतिशय सोपी होऊन जाते, काही अवघड नाही आहे, सहज बोलता येते. मित्रांचे ग्रुप्स तयार करा. तुम्ही जर इंग्लिश मेजर घेतलं असेल तर आपल्या मित्रांशी इंग्रजीतूनच बोलायचं, हिंदी घेतलं असेल तर हिंदीतूनच बोलायचं. चुकलं तर चुकलं, काय बिघडत नाही, आपला मित्रच आहे, मैत्रीण आहे, ती काय आपल्याला शिक्षा करणार नाही आहे. आणि त्यामुळे हे सहज शिकता आलं पाहिजे, चालता बोलता शिकता आलं पाहिजे. तुमचं इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स असे विषय असतील, स्काय इज द लिमिट मित्रांनो, स्काय इज द लिमिट. छोटं स्वप्न पाहूच नका. इथं मला इकॉनॉमिक्समध्ये मी BA MA केल्यानंतर मला 1 वर्ष किमान लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकायला जायचं, जिथे मनमोहन सिंग पंतप्रधान शिकले त्या कॉलेजमध्ये शिकायला जायचंय. संपूर्ण स्कॉलरशिपवर शिकता येतं, फार खर्च लागत नाही. पण माझ्या मनात स्वप्नच नाही आहे तर कसं मिळेल? प्रत्येक घटना 2दा घडते, एकदा आतमध्ये घडते आणि मग बाहेर घडते. आतच घडत नाहीये, बाहेर घडणार कशी? मनातच वाटत नाहीये की घडलं पाहिजे, कसं घडणार? इथला फिजिक्स डिपार्टमेंटमध्ये एक मुलगा होता, आपल्या तळेगाव पट्ट्यातला. दुष्काळ, शेती नाही, वडील छोटंसं भेळीचं दुकान चालवायचं, BSc केलं, MSc केलं, चुणचुणीत होता, हुशार होता. शिक्षकांवर मनापासून प्रेम करायचं, त्यांचा आदर करायचा, त्यांच्याकडून शिकून घ्यायचं. ही गोष्ट लक्षात ठेवा बरं का. श्रद्धावाल लभते ज्ञानम. तुमची जर श्रद्धाच नसेल ना तुमच्या शिक्षकांवर, तुम्हाला ज्ञान नाही मिळणार. तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या संपर्कात राहणं, त्यांच्याकडून जास्तीत जास्त आत्मसात करणं, तुमच्या डिपार्टमेंटल लायब्ररीजमधून पुस्तकं त्यांना विचारून घेऊन जाणं की कोणतं पुस्तक वाचू सर मी नुसता येतोय, पाहतोय आणि जातोय असं नाही चालणार. त्या शिक्षकांबरोबर परिचय करून घ्या. आपल्याला कुठेही पाहिलं तर त्यांनी ओळखलं पाहिजे. म्हणून शिवरायांचे सलगी देणे कैसे असे हे त्यासाठी आहे. शिक्षकांना भेटल्यावर गुड मॉर्निंग म्हटलंच पाहिजे, नमस्ते म्हटलं पाहिजे. आपण लक्षात राहिलं पाहिजे आपल्या शिक्षकांच्या. तो मुलगा फिजिक्स डिपार्टमेंटमधला शिक्षकांच्या मदतीनं कामं करत राहिला. शिक्षकांनी सांगितलं, त्या ठिकाणी ॲप्लिकेशन्स केले. स्वीडनमधल्या एका विद्यापीठानं त्याला PhD प्रोग्रॅमसाठी स्कॉलरशिप देऊ केली. फुकट, तुला खर्च नाही, तू फक्त इथं ये आणि हे संशोधन कर. कारण त्यांनी आपल्या त्या संशोधन प्रकल्प स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केलेलं होतं. पण या मुलाची अवस्था अशी होती की याला विसा काढायचा, पासपोर्ट बनवायचा, तिकीट काढायचं विमानाचं, स्वीडनला जायचं, पैसे नव्हते. त्याच्या शिक्षकानं ही बाब आमच्या कानावर घातली की हा मुलगा हुशार आहे, याला स्कॉलरशिप मिळते, याला काही मदत करता येईल का? आपल्याकडे अजून एक योजना आहे, त्या योजनेचं नाव आहे विद्याधन कलश योजना. विद्याधन कलश योजना म्हणजे काय? तर आज माझ्याकडे पैसे नाही आहेत भरायला, पण मी शिकेन, मी पैसे कमवीन, मी नंतर भरतो पैसे. त्या सगळ्या विद्यार्थ्यांना, आणि विशेषतः वडील नाहीत
तेवढं एक सर्टिफिकेट जर जोडलं ना, की माझ्या वडिलांचे डेथ सर्टिफिकेट नाहीत माझ्याकडे पैसे, मी उत्तम शिकीन, काम करीन, पैसे आणून देईल नंतर. शिक्षण प्रसारक संस्था या विद्याधन कलश योजनेच्या माध्यमातून तुम्हाला सगळी फी भरून देते. काही काळजी नाही, 5 वर्षांनी भरा. अशी योजना चालवणारं एकमात्र कॉलेज असेल हे, दुसरीकडे अशी योजना नाही आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींपैकी कोणाला अशी अडचण असेल तर जायचं संस्था ऑफिसमध्ये, फॉर्म घ्यायचा, फॉर्म भरायचा, फार किचकट काही नाही आहे त्याच्यात, सोपं आहे. त्या मुलाला विद्याधन कलश योजनेतून आम्ही पैसे दिले फॉरेनला जायला. मागच्या वर्षी डेन्मार्कला जायला पण 2 मुलांना 2-2 लाख रुपये दिलेत. 1.5 लाख रुपये पगार आहे तिथे, त्यामुळे 6 महिन्यात पैसे परत येतील. पण 3 महिने तिथे बँक अकाउंट ओपन करणं, त्या बँकेच्या अकाउंटमध्ये स्कॉलरशिपचे पैसे येणं, तिथे जाऊन राहणं, तिथलं खाणं पिणं, रूमचं भाडं, या सगळ्या गोष्टींसाठी पैसा लागणार होता. कुठून आणायचा हा पैसा? संस्थेनं मदत केली आणि तो मुलगा गेला स्वीडनमध्ये. तो तिथे PhD प्रोग्रॅममध्ये रुजू झाला, त्याला PhD मिळाली आणि PhD मिळाल्यानंतर याच वर्षी त्याचा मला मेसेज आला की मला जर्मनीच्या स्पेस सायन्स सेंटरमध्ये जॉब मिळाला आहे, ट्रेनी सायंटिस्ट म्हणून. जर्मनीच्या स्पेस सायन्स सेंटरमध्ये ट्रेनी सायंटिस्ट आपल्या कॉलेजचा विद्यार्थी असण्यापेक्षा मोठं भाग्य काय? तोही कोणता? आपल्या ग्रामीण भागातला मुलगा, मराठी मीडियम ZPच्या शाळेत शिकलेला पोरगा. आपण स्वतःला कमी लेखू नका. आपली मेहनत कमी पडली हे मान्य जर झालं ना तर अडचण नाही आहे, पण मेहनतच करायची नसेल तर उपयोग काही नाही आहे. आणि त्यामुळे या गोष्टींवर फार लक्ष दिलं पाहिजे. कॉलेजमध्ये तुम्ही मजा करायला यायचंच आहे, त्याविषयी दुमत नाही माझं काही. कॉलेजमध्ये नाही मजा करणार तर कधी करणार? पण ती मजा आपली सजा होऊ नये इतकीच मजा करायची. आपला मूळ उद्देश जो आहे तो विसरून चालणार नाही. आपल्याला जे करायचं आहे जीवनामध्ये, माझ्या परिवाराची स्थिती मला बदलायची आहे, मला त्यांना उन्नत करायचं आहे, मला त्यांना सुखाचे दिवस दाखवायचे आहेत, हे जर करायचं असेल तर मेहनतीला पर्याय नाही आहे. या वेगवेगळ्या योजना कॉलेजमधल्या तुमच्या प्रॉस्पेक्टसमध्ये लिहिलेल्या आहेत. ते प्रॉस्पेक्टस तुम्हाला डाउनलोड करता येतं कॉलेजच्या वेबसाईटवरून. कॉलेजच्या वेबसाईटचं काय नाव आहे माहिती आहे तुम्हाला? त्या कॉलेजच्या वेबसाईटवर भरपूर आहे, तुम्ही उघडा, मोबाईलमध्ये बाकी भानगडी कमी करा आणि मुख्य महत्वाचं पहा. संगमनेर कॉलेज डॉट काय, मोठ्याने बोल ग, कॉम आहे का, इन आहे का, काय नाही? संगमनेर कॉलेज डॉट काय? इतक्या हळू बोलते, मला इथंच आवाज येत नाही तुझा. मोठ्यानं कोण सांगणार? सांगा जरा उभं राहून. मोठ्यानं, मला कॉन्फिडन्स आहे, मी सांगतो. इथं कमी पडतो आपण कॉन्फिडन्समध्ये, माहिती आहे अनेकांना. तुम्ही त्याच्यावरच फॉर्म भरले असते, फॉर्म तिथंच भरले, त्याच वेबसाईटवर फॉर्म भरलेत तुम्ही. संगमनेर कॉलेज डॉट EDU म्हणजे EDU, एज्युकेशन मधला तो शब्द आहे. EDU .in, IN, संगमनेर कॉलेज .edu.in हा तो वेबसाईटचा ॲड्रेस आहे, बरोबर आहे ना? ॲट कुठे आहे त्याच्यामध्ये? ॲट नाहीच आहे. www. sangamnercollege.edu.in @ नाही आहे त्याच्यात, एवढं लक्षात आहे. तो काही ईमेल ID नाही आहे, ती वेबसाईट आहे. आणि त्यामुळे ते करा. इथे आता सॉफ्टवेअर कोर्सलाही अनेकांनी ॲडमिशन घेतले असतील, BSc कॉम्प्युटर सायन्समध्ये ॲडमिशन्स घेतले असतील. शिका पोरांनो, भरपूर शिकायला व्हावे. केमिस्ट्री, झुलॉजी, बॉटनी हे विषय इतके कोर सब्जेक्ट्स आहेत. यावर्षी आपल्या किती विद्यार्थ्यांना कॅम्पसमधून केमिस्ट्रीच्या मुलांना घेऊन गेली? 20 मुलं. MSc केमिस्ट्री केलेली 20 मुलं इथूनच सिलेक्ट झाली, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गेली. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, अकाउंट्स उत्तम असणारी मंडळी सापडतच नाही आहेत, मिळत नाही आहेत. तुमचं जर अकाउंटमध्ये चांगला हातखंड असेल तर काही ॲड ऑन कोर्सेस करत पुढे जा. फक्त डिग्री पुरते लिमिटेड नका ठेवू स्वतःला. या कॉलेजमध्ये 65 वेगवेगळ्या प्रकारचे ॲड ऑन कोर्सेस, सर्टिफिकेट कोर्सेस तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. आणि काही ठिकाणी आम्ही बळजबरी करणार आहोत की तू केलं पाहिजे. ती बळजबरी मनापासून स्वीकारा, कारण ती तुमच्या भल्यासाठी केलेली बळजबरी आहे की तुम्ही वेगळं काहीतरी शिकावं.
ते सर्टिफिकेट कोर्स केले की तुमच्या बायोडेटामध्ये ॲड ऑन होतं की यांनी हे पण केलंय. म्हणजे NCC, NSS, कम्माशिका हे तर आहेच, या व्यतिरिक्त त्यांनी वेगळे कोर्सेस पण केलेले आहेत. तुमचा बायोडेटा एनरिच होतो आणि तुमचा बायोडेटा एनरिच झाला की तुम्हाला जॉब मिळणं सोपं जातं. त्यामुळे अशा अनेक प्रकारच्या संधी या महाविद्यालयानं तुमच्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. A+ ग्रेड असणारं, स्वायत्तता असणारं. ही स्वायत्तता किती कामाची आहे तुम्हाला सांगतो. आपल्या विद्यापीठांचे कोर्सेस बदलायला एक प्रोसेस असते आणि ती प्रोसेस करता करता वेळ निघून जाते. पण स्वायत्त महाविद्यालयांमध्ये कोर्समध्ये नवीन काही ऍड करायचं असेल, कारण जमाना इतक्या वेगानं बदलतोय की अभ्यासक्रम लगेच नाही बदलला तर त्या अभ्यासक्रमाचा उपयोग नाही. तो अभ्यासक्रमातला बदल करण्याची स्वायत्तता असणारं हे कॉलेज आहे आणि त्यामुळे या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश मिळाला, तुम्ही भाग घेतला, इथे तुम्ही प्रवेशित झाला, तुमचं अभिनंदन आहे. कारण तुम्ही एका स्वायत्त महाविद्यालयामध्ये आहात. इथला कोर्स हा तुमच्या जीवनासाठी अत्यंत उपयुक्त असा कोर्स तयार होऊन तुम्हाला मिळतोय. त्यामध्ये दरवर्षी बदल केले जात आहेत, दरवर्षी, लिटरली दरवर्षी. आता विद्यापीठांचा अभ्यासक्रम 3-3, 4-4 वर्ष तेच. अरे जे 50 वर्षात बदललं नाही ते मागच्या 5 वर्षात बदललंय आणि तुम्ही तोच जुना 5 वर्षापूर्वीचा अभ्यासक्रम देत असाल तर कसं चालेल. या महाविद्यालयाला ती स्वायत्तता प्राप्त झालेली आहे की आम्ही मुलांना आवश्यक असणारं जे ज्ञान आहे ते तातडीनं बदलून त्यामध्ये अंतर्भूत करतो आहोत. यू शुड फील युअर सेल्फ लकी की आम्ही भाग्यशाली आहोत, आम्ही या महाविद्यालयामध्ये आलो. इथले प्राध्यापक तुम्हाला प्रचंड मदत करतील. ते तुमचा हात धरून, बोट धरून तुम्हाला पुढे नेण्याचा सातत्यानं प्रयत्न करतील. तुमच्याकडून रिसर्चवर काम करून घेतील, तुमची बुद्धी चौकस व्हावी, तुम्ही खूप वाचावं यासाठी प्रयत्न करतील. त्यासाठी वर्गात आलं पाहिजे, वर्गात बसा. नाही तर कॉलेजमध्ये आलाय आणि बाहेर फिरतोय, काही उपयोग नाही त्याचा. हे 3 वर्ष श्रमिक व्हा, म्हणजे जीवन राजासारखं होईल. मेहनतीला पर्याय नाही, मेहनत फार करावी लागते. एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि थांबतो, माझा वेळ संपलाय. एक व्यापारी होता. हा व्यापारी, त्याला वाटलं आपणही काही एक्सपोर्टचा धंदा चालू करावा म्हणून सर्वे करायला निघाला. बोटीत बसून सर्वे करायला गेला, कारण अनेक देशांना भेटी द्या. चौकस होता, रिसर्चर होता. ती बोट एका बेटावर थांबली. कुठेही थांबली काय लगेच बाहेर यायचा, लोकांशी बोलायचा, माहिती घ्यायचा. लोकांशी बोलत राहणं, माहिती घेत राहणं फार महत्वाचं असतं. अनेक नवीन मित्रमैत्रिणी तुम्हाला जोडता येणार आहेत, त्यांच्याकडून नवनवीन माहिती शिका, घ्या. हा त्या बेटावर उतरला आणि पाहायला लागला. घनदाट जंगल दिसत होतं. थोडा जंगलाच्या आतमध्ये गेला, पाहू काय पाहायला. त्याला एक आश्चर्य वाटलं, इथली शांतता त्याला खायला उठली. पक्ष्याचा आवाज येईना, प्राण्याचा आवाज येईना. कुठे गेले, कुठे सगळे पक्षी. अजून आत गेला, अजून आत गेला. निरव शांतता. आणि आतमध्ये गेल्यानंतर त्याला एक शहर दिसलं, अतिशय समृद्ध असं शहर, सोन्याचे कळस घरांना लागलेले. त्या गावातही हिंडला तो, तिथेही प्राणी दिसला नाही, ना कुत्र, ना मांजर, ना डुक्कर, ना गाढव. त्याच्या मनात असं आलं की आपण जर एक दुभती गाय घेऊन आलो आणि दुधाचा धंदा चालू केला तर इथे दुधाचा धंदा फार जोरात चालेल. आणि त्यामुळे तो ते गाय तिथे घेऊन आला. जंगलामध्ये त्यांनी ती गाय बांधली, एक खोपट बांधलं, कोणाला दिसू नये अशी व्यवस्था केली. त्याचं दूध काढलं आणि त्या गाईचं दूध दुसऱ्या दिवशी तापवून सकाळी चांदीच्या ग्लासमध्ये वरतून केशर वगैरे टाकून तयार केलं आणि म्हणाला आता हे कोणाला द्यायचं. त्याच्या मनात आलं इथल्या राजाला देऊया. आणि म्हणून तो राजाकडे गेला आणि राजाला म्हणाला की महाराज हे पिऊन पहा. तर राजानं ते हलवून पाहिलं, तो द्रव पदार्थ त्याला वाटलं ज्यूस आहे कोणत्या तरी फळाचं. त्यानं विचारलं कोणत्या फळाचं ज्यूस आणलं. त्याने सांगितलं महाराज गाईचं ज्यूस आहे. त्यानं थोडं पिऊन पाहिलं आणि वा वा काय चव आहे, मधुर, अमृतासारखी. टाळी वाजवली, खजांजीला बोलावलं. खजांजी, याला 100 सोन्याच्या मोहरा बक्षीस द्या, यानं मला अत्यंत अद्भुत असं ज्यूस आज पाजलंय. खजांजीनं तिजोरी उघडली, 100 सोन्याच्या मोहरा काढल्या आणि त्या व्यापाऱ्याला दिल्या. व्यापारी खुश, एवढा दुधाला भाव मिळाला. तिथं भारतात तर आंदोलनच करावं लागतं आणि इकडं आपल्याला एवढा दुधाला भाव मिळाला, एका ग्लासला 100 सोन्याच्या मोहरा. त्याचा उत्साह वाढला. त्यानं दुसऱ्या दिवशी दूध काढलं, ते आटवलं, त्याची बासुंदी तयार केली आणि एका मोठ्या चांदीच्या वाडग्यामध्ये ती बासुंदी भरली, त्याच्यावर बदाम पिस्ते टाकले आणि गेला महाराजांकडे. महाराज आज हे चाखून पहा.
महाराज म्हणाले काय? म्हणाले महाराज बासुंदी. वा म्हणाले. पल्प दिसते, पल्प. हे कोणत्या फळाचं पल्प आहे? त्या व्यापाऱ्याने सांगितलं महाराज गाईचंच पल्प आहे. अरे कमाल आहे म्हणाले. चमचा आणा. चमचा घेतला, चाखून पाहिली. हा 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 काय बासुंदी. त्यानं टाळी वाजवली. खजानजी 200 सोन्याच्या मोहरा द्या. व्यापारी खुश. तो परत आला माघारी. आज त्यानं ठरवलं उद्या तर महाराजांसाठी आपण रसगुल्लेच नेले पाहिजे. त्यानं त्या दुधामध्ये लिंबू पिळला, त्याचं छेना बनवला, त्याचे रसगुल्ले तयार केले, ते पाकात टाकले आणि मस्त पाकातले ते रसगुल्ले घेऊन तिसऱ्या दिवशी तो आला महाराजांकडे. महाराज हे खाऊन पहा. महाराज म्हणाले वा फळं? कोणत्या झाडाची फळं आहेत? व्यापारी म्हणाला महाराज गाईचीच फळं आहेत. वा वा वा. एक रसगुल्ला तोंडात टाकला आणि लगेच विरघळला. अतिशय खुश झाला राजा. टाळी वाजवली. खजानजी 500 सोन्याच्या मोहरा द्या. खजानजी म्हणाला महाराज असंच चालू राहिलं खजिना खाली होऊन जाईल. त्यापेक्षा तुम्ही ती गायच विकत घ्या ना. हा चांगली कल्पना आहे. केवढ्याला देणार काय? म्हणा महाराज मी काय दर ठरवू? रेट तुम्हीच ठरवला पाहिजे. तुम्ही सांगाल ती किंमत. 10,000 सोन्याच्या मोहरांमध्ये गाईचा सौदा ठरला. सैनिक पाठवलेले सैनिकांनी गाय ताब्यात घेतली. त्यांना चारा कसा घालायचा वगैरे सगळं ते दाखवलं त्यांनी. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच राजाला एकदम आठवण आली. राजाने प्रधानजीला सांगितलं प्रधानजी ते ज्यूस मागवा ना. प्रधानजीने लगेच सेनापतीला सांगितलं. सेनापतीनं सरदाराला सांगितलं. आपल्याकडं असंच चालतं वरून खाली येईपर्यंत. मग त्या सरदारानं सैनिक पाठवले. मग ते सैनिक गेले धावत पळत त्या सैनिकांकडे ज्यांच्या ताब्यात गाय होती. ते म्हणाले महाराजांना ज्यूस पाहिजे. भांडं आणलं का? म्हणाले आणलं. म्हणाले भांडं. बसा. गायची वेळ झाली की गाय ज्यूस देते. तुम्हाला वाट पाहावी लागेल. बसले बिचारे वाट पाहत. तर गायची वेळ झाली तसं गायचं शेपूट वर झालं. याने लगेच भांडं धरलं. आलं म्हणाले ज्यूस घेऊन जा. आता महाराजांना ज्यूस घेऊन आले. महाराजांना दिलं ग्लासभर हातात. महाराज पाहतच राहिले. महाराज म्हणाले त्या दिवशी पांढरं शुभ्र होतं रे, हे पिवळं पिवळं कसं काय झालं? ते सैनिक म्हणाले महाराज जे आणलं, जे आलं ते आणलं, जे आलं ते आणलं. कल्पतरूच असेल म्हणाले. कधी पांढरं कधी पिवळं वेगवेगळ्या रंगाचे ज्यूस देणारा कल्पतरू आणा म्हणाले. आणि एक घोटभर त्यांनी. आणि काय विचारता अशी भळभळ उलटी झाली त्याला. आण म्हणाले काय आणलं तुम्ही? हेड आउट. जा म्हणाले माझ्यासाठी पल्प आणा पल्प. आता हे आले परत महाराज सैनिक सगळे. ते म्हणाले महाराजांना पल्प पाहिजे. तिथे जे सैनिक होते ते म्हणाले गमेलच लागेल म्हणे आता, भरपूर पल्प येतं म्हणे. मग गमेला आणलं. वाट पाहत बसले. गायची वेळ झाली तसं गायनं शेपूटवर केलं आणि लगेच गमेला धरलं. आहे म्हणाले धरा. धाप 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 धाप. तो एक जण म्हणाला महाराज एवढं नाही खाऊ शकणार, एक वाटीवर फार झालं. मग वाटीवर घेतलं शेण. आले महाराजांकडं. महाराज पल्प. महाराज म्हणाले चमचा. चमचे उभेच असतात चमचा आणायला. लगेच ते धावले चमचा घेऊन आले. महाराजांनी चमच्यावर घेतलं, तोंडाजवळ नेलं. वासानच बेशुद्ध. महाराज म्हणाले काय फसवलं? म्हणाले सपशेल फसवणूक झालेली आहे. जा त्या व्यापाऱ्याला धरून आला, फाशीची शिक्षा दिली पाहिजे. त्या व्यापाऱ्याला मुसक्या बांधून आणलं. फसवतो. 10,000 सोन्याच्या मोहरा घेतल्या. हिरवं पिवळं. तो म्हणे काय झालं महाराज? काय झालं म्हणजे काय? तू आम्हाला पांढरं शुभ्र ज्यूस दिलंस, पांढरा शुभ्र पल्प दिलंस आणि आमच्या लोकांना हिरवं पिवळं. आता या व्यापाऱ्याची ट्यूब पेटली. तो म्हणाला अर म्हणाला थांबा थांबा महाराज गडबड आहे, माझ्यासोबत या. तुमच्या सैनिकांना प्रधान सरदाराला पाठवा, मी दाखवतो तीच गाय कसं पांढऱ्या शुभ्र रंगाचं दूध देते. मग सगळी मंडळी गेली. या व्यापाऱ्यानं दूध काढलं आणि महाराजांसाठी दूध घेऊन आले.
महाराज हेच ना? अरे हेच म्हणाले. अरे मग तुला पांढरं शुभ्र मिळतं आणि आमच्या लोकांना पिवळं हिरवं मिळतं, याचं काय कारण आहे? या व्यापाऱ्याने जे उत्तर दिलं ते उत्तर फार महत्वाचं आहे. तो व्यापारी म्हणाला, महाराज जे फुकट मिळतं ना ते हिरवं पिवळंच असतं. गाय दूध देत नसते, गाईचं दूध काढावं लागतं. जे फुकट मिळतं ते हिरवं पिवळं असतं, जे मेहनतीनं काढलं जातं ते पांढरं शुभ्र आणि धवल असतं. आपल्या आयुष्यातले हे 3 वर्ष असं शुभ्र धवल यश संपादन करण्याचे वर्ष आहेत. प्रचंड मेहनत करावी लागेल आणि अशी प्रचंड मेहनत जे करतात त्यांची कधी हार होत नाही, ते जिंकल्याशिवाय राहत नाहीत. कोशिश करने वालों की हार नहीं होती. डुबकिया सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट कर आता है. मिलते न सहज ही मोती गहरे पानी में, बढ़ता दुगना उत्साह उसी है रानी में. मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं जाती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, स्वीकार करो. काय 12वीला कमी मार्क मिळाला आणि काही बिघडत नाही. असफलता एक चुनौती है, स्वीकार करो. कुछ क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक न सफल हो नींद चैन की त्यागो तुम. संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. हे फार महत्वाचं तंत्र लक्षात ठेवलं पाहिजे. मेहनत केली पाहिजे, परिश्रम केले पाहिजे आणि या सगळ्या विविध योजनांमध्ये भाग घेतला पाहिजे. तुमचं या महाविद्यालयामध्ये या विविध योजनांमध्ये सहभाग तुमचा व्हावा यासाठी तुमचं स्वागत करायला मी या ठिकाणी आलोय. तुम्ही शांत चित्तानं माझं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद देतो. पुन्हा एकदा स्वागत करतो आणि थांबतो.